नमस्कार. मी डॉक्टर संतोष दिवेकर, कृषी अभियांत्रिकी शाखा, कृषी महाविद्यालय अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याकडं पौष्टिक तृणधान्य, जसं आता हे आहे वरी, याला भादली पण म्हणतात, तर ही वरी आपण याच्यामध्ये टाकतो. फीडिंग हॉपर आहे आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस इथं येते तर ह्या हॅमर मिलमध्ये, याला पल्वरायझर पण म्हणतात, तर याच्यामध्ये तिचं बारीक पिठामध्ये रूपांतर होतं. आणि पिठात रूपांतर झालं की याच्या खालून आपण कापड लावून ते पीठ जमा करतो. नंतर जे पीठ तयार झालेलं आहे, ह्या पिठाला नंतर बाकीचे ज्या गोष्टी आपल्याला टाकायच्या असतात, कसं काही याच्यामध्ये साखर टाकायची असते, काहीमध्ये तूप टाकायचं असतं, तर डालडा म्हणा किंवा तूप म्हणा, आणि अजून काही जे त्याच्यामध्ये आपल्याला काही मीठ टाकायचं असतं, आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे ते टाकल्यानंतर, त्यातले घटक पदार्थ टाकल्यानंतर नंतर याचं मिक्सिंग वेगळ्या मशीन आहे, याला मिक्सर म्हणतात. त्याला स्पायरल मिक्सर हे नाव आहे. ते कमर्शियल आहे. याची 45 ते 50 किलो एवढी क्षमता आहे. तर यामध्ये आपण पीठ, नंतर लागणारे बाकीचे पदार्थ हे सगळं याच्यात टाकतो आणि नंतर याला आपण चालू करून देतो आणि त्याचा आपला टाईम फिक्स केलेला असतो. आपण त्या टायमापर्यंत हे फिरत राहतं. याच्यामध्ये पूर्ण मिक्सिंग होतं. मिक्सिंग झाल्यानंतर जी कणिक तयार होते, ती कणिक मग आपण टेबलवर घेतो आणि जर समजा त्याच्यातून आपल्याला ब्रेड करायचे असतील तर मग त्याचे ब्रेडच्या याच्यासारखे त्याचे मोल्डमध्ये टाकून त्याला ब्रेडचं आपण रूपांतर करतो. हे डेक ओव्हन आहे. या डेक ओव्हनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात, सिंगल डेक, डबल डेक, ट्रिपल डेक. हा सध्या आपण सिंगल डेक घेतलेला आहे. त्याची क्षमता साधारणतः 1.5 ते 2 किलो मटेरियलची आहे. त्याच्यात जर आपण बघितलं तर सध्या स्थितीत आपण बड्डे केक तयार करतोय मिलेटपासून. केकचे सॅम्पल आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तापमान आपल्याला सेट करता येतं आणि वेळ पण आपल्या याच्यामध्ये वेगवेगळा सेट करतो. जसं समजा आपल्याला 120, 180 डिग्री पाहिजे, 160 डिग्री पाहिजे, तर वरचं आणि तापमान खालचं दोन्ही पण सेट करता येतं आणि त्या पद्धतीने टायमिंग पण सेट करता येतं. तर याला डेक ओव्हन म्हणतात. तर याला मिनी रोटरी रॅक ओव्हन असं म्हणतात. यामध्ये आपण 10 ते 12 किलो मटेरियल याच्यात एकाच वेळेस काढू शकतो. तर जेव्हा आपल्याला एकाच वेळेस जर जास्त मटेरियल काढायचं असेल तर याचा वापर आपण करतो. हा डिझेल आणि गॅस दोन्हीवर चालतो. याच्यामध्ये रोटरी रॅक ओव्हन म्हणण्याचं कारण म्हणजे रॅक जी असते ज्याच्यामध्ये मटेरियल आपण ठेवतो, ती रॅक पूर्णपणे फिरत असते आणि त्याचं सगळीकडून त्याला गरम हवा प्राप्त होते आणि त्यामुळं याच्यात जे पदार्थ तयार होतात, हे पदार्थ सगळीकडून एकदा चांगले भाजले गेल्यामुळं तर याच्यामध्ये सगळ्यात सारखं युनिफॉर्म म्हणतात किंवा सगळ्यात चांगल्या पद्धतीने भाजल्या गेल्यामुळे याचं चव पण चांगली लागते आणि सगळ्यांना खाण्यासाठी आवडतात. तर ही रॅक असते. या रॅकमध्ये आपण मटेरियल ठेवतो आणि ते मटेरियल ठेवल्यानंतर रॅक पूर्ण आतमध्ये जाते आणि ज्यावेळेस मग आपण हे चालवतो त्यावेळेस ती रॅक फिरत असते आणि सगळ्या साईडनं त्याला गरम हवा प्राप्त होते. कारण याच्यामध्ये हा गॅस ऑपरेटेड आहे. तर गॅसवरचं बर्नर ज्यावेळेस पेटतं तर त्यावेळेस जी गरम हवा तयार होईल, ती गरम हवा इकडं पास केली जाते सगळ्या साईडनं. हा रॅक रोटेटिंग ओव्हन आहे. हा कमर्शियलसाठी उपयोगाचा आहे. याचा कमर्शियल उपयोग खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला 10 किलोच्या वरती काढायचं असेल त्यावेळेस आपण याचा वापर करतो.